नमस्कार मैत्रिणींनो, स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. कानातले घातले नाही तर चेहऱ्याचा लूक खुलत नाही आणि हवा तसा लूकही येत नाही. कानातल्यामुळे चेहरा उठून दिसतो आणि रेखीव दिसतो. सतत कानातल्यांची काढघाल करायला नको वाटतं. अशा वेळेला तुम्ही रोजच्या वापरासाठी सुंदर नाजूक डिझाईनचे सोन्याचे कानातले घेऊ शकता. रोज वापरता येतील अशा सुंदर आणि नाजूक डिझाईनचे कानातले आज मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले आहे. हे कानातले तुम्ही ड्रेस, साडी, वन पीस, कुर्ता कशावरही घातला तर उठून दिसतील आणि तुमचा लूक खुलून येईल. सोन्याचे कानातले मोठे असतील तर ते प्रत्येक ठिकाणी घालू शकणार नाही, कारण तासनतास मोठे कानातले घातल्यामुळे कानांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर अशा लाईट वेट छोट्या कानातल्यांच्या सिंपल डिझाईन्स तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. 1 ते 3 ग्रॅमपासून तुम्हाला हव्या तशा कानातल्यांच्या डिझाईन्स बनवून घेता येतील. असे कानातले उठूनही दिसतात आणि चेहराही जास्त मोठा दिसत नाही. सोन्याच्या कानातल्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीज उपलब्ध होतील. तुम्ही आपल्या आवडीनुसार आणि चेहऱ्याला सूट होईल अशा कानातल्यांच्या डिझाईन्स निवडू शकता. डेली यूजचे कानातले नाजूक डिझाईनचे असतील तर चेहराही नाजूक आणि सुंदर दिसतो. सध्या कानातल्यामध्ये फॅन्सी स्टड इयरिंग्स, राजकोट इयरिंग्स, हुप इयरिंग्स, बाली इयरिंग्स असे इयरिंग्स खूपच फॅशनमध्ये आहेत आणि असे इयरिंग्स साडीसोबतच ड्रेसवरही तितकेच सुंदर आणि मॉडर्न लुक देतात. कॉलेज वेअरसाठी किंवा ऑफिस वेअरसाठी असे हार्ट शेपचे किंवा लॉक शेपचे डायमंड इयरिंग्स बनवून घ्या. खूपच सुंदर आणि स्टायलिश लुक मिळेल. आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर सुंदर डिझाईन्स ॲड केलेले आहेत, ज्या डेली यूजसाठी अगदी परफेक्ट लुक देतील. डेली वेअरसाठी असे स्टड किंवा यू शेप, व्ही शेपचे अशा डिझाईनच्या बाली घेतला तर खूपच छान दिसतील. सध्या बाली इयरिंग्समध्येही भरपूर व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळतात आणि 2 ते 2.5 ग्रॅम वजनामध्ये तुम्हाला अशा इयरिंग्स बनवून घेता येतील. अशी लॉंग इयरिंग्सही खूपच छान दिसतात किंवा अशा डिझाईनचे टॉप्स घेऊ शकता. सध्या सोन्याच्या कानातल्यामध्ये भरपूर व्हरायटीज मार्केटमध्ये पाहायला मिळतात. डेली यूजसाठी सिंपल इयरिंग्स न वापरता तुम्ही असे फॅन्सी आणि स्टायलिश डिझाईनचे इयरिंग्स वापरा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा.